बिलाडी धरणाच्या पुनर्वसनासाठी खामगावकरांचा पायी मोर्चा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। बिलाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत धरणाची उंची वाढवू नये आणि खामगाव गावाचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यांसाठी खामगाव ग्रामस्थांनी भर पावसात खामगाव ते मुंबई पायी मोर्चाला सुरुवात केली। हा मोर्चा नंदुरबार मध्यम प्रकल्प कार्यालयाजवळ प्रशासनाने थांबवला। धरणाची उंची वाढवल्यास गावाला पाणी आणि विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याने पुनर्वसनाची मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले। सुधारित आराखड्यानुसार खामगाव बुडीत क्षेत्रात नसले तरी खास बाब म्हणून आदिवासी विकास विभागामार्फत पुनर्वसनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल। तसेच 15 दिवसात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घेतला जाईल, असे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर खामगाव ते मुंबई पायी मोर्चा आणि आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। यावेळी सरपंच राजेश वसावे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही खामगाव ते मुंबई पायी जाणार होतो, कारण आमचा पुनर्वसनाचा विषय होता। 2016 मध्ये त्यांनी निर्बंध उठवण्याचे काम केलं आणि गावाचे पुनर्वसन हे टाळण्यात आलं। धरणाची उंची कमी करण्यात आली। 22 मीटर होती धरणाची उंची, त्यात 2 मीटर कमी करण्यात आली आणि 20 मीटर ठेवण्यात आली होती। त्यासाठी आमच्या गावाचं पुनर्वसन वारंवार टाळण्यात येत आहे। तरी आमची एकच मुख्य मागणी म्हणजे गावाचं हे पुनर्वसन करण्यात यावं। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।